की काळाची गरज वाटली की आपल्याकडे पुण्यामध्ये विशेषतः लोकांच्या डिसिप्लिन अजिबात नाही, म्हणून त्या दृष्टीने मी हे करायला सुरुवात केली. आणि शाळेपाशी तर मी तुम्हाला सांगते इतकी गर्दी असते, पालक वाटेल तशा गाड्या लावतात, मुलांना सोडायचं की पळायचं. त्याच्यामध्ये ह्या व्हॅन्स असतात, बसेस असतात, ते व्यवस्थित येत नसत. त्यामुळे त्यांना शिस्त लावणं हे खूप गरजेचं वाटलं. मी रिटायर झाल्यानंतर माझी एक मैत्रीण मला भेटली आणि ती मला असं म्हणाली की शीला पद्मनाभन म्हणून आहेत, त्या ह्या ट्रॅफिकच्या करता पोलिसांना मदत करणार आहेत आणि त्यांना व्हॉलेंटियर्स पाहिजे. स्कूल गेट व्हॉलेंटियर म्हणून एक त्यांनी स्कीम काढली आणि मग त्यामध्ये मी गेले. तिथे सकाळी शाळा भरायची तेव्हा आणि दुपारी सुटायच्या वेळेला, अशी दोन्ही वेळा जात होते आणि गेले 16 वर्ष मी सातत्याने हे काम करते. आम्ही व्हॉलेंटियर म्हणून काम करत असलो ना तरी आम्हाला अधिकार कुठलेही नाहीये, फक्त लोकांना सांगणं. म्हणजे त्या ट्रेनिंगच्या दरम्यान तर आम्हाला एकाने असं सांगितलं की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून हे काम करायचं, कोणाला ओरडायचं नाही, ओरडलं की संपलंच. त्यामुळे मग आम्ही तसं हे काम करतोय आणि मला ते खूप आवडतंय काम करायला. मी 1964 पासून ड्रायव्हिंग करायला शिकले. पहिल्यांदा 2 व्हीलरवरती शिकले आणि मग 1-2 वर्षांनी पुढे 4 व्हीलर हे शिकले. मी म्हणतो 1964 साली व्हिंटेज कार घेतली, ऑस्टिन 7, 1934चं मॉडेल येते. माझं त्या गाडीवर इतकं प्रेम आहे की मला तिला थंडीच्या दिवसात सुद्धा गरम पाण्याने मी तिला पुसते आणि तिचा मेंटेनन्स वगैरे करण्यासाठी सुद्धा मी 6 महिन्याचा एक मेकॅनिकचा कोर्स छोटा केला होता. आणि या गाडीमध्ये मी पुष्कळ रॅलीजमध्ये, व्हिंटेज कार रॅलीजमध्ये भाग घेऊन सुद्धा बरेच प्राइजेस आणखीन ट्रॉफीज मिळवलेले आहेत. तर ही गाडी इतकी रिलायबल आहे की मी तिला हैदराबादला घेऊन गेले होते आणि त्यावेळेला फक्त मी आणि माझी बहीण दोघीच जणी होतो. पण ती इतकी गुणी आहे की तिने मला जरा सुद्धा त्रास दिला नाही आणि आम्ही छान पोहोचलो हैदराबादला. तिथे गेल्यावर सुद्धा आम्ही दोघीच जणी महाराष्ट्रातनं येतोय म्हणून आमचं खूप जोरदार स्वागत केलं होतं त्या लोकांनी. आता कदाचित माझ्या तब्येतीमुळे मला हे थांबवायला लागलं तर लागेल, पण अजून तरी म्हणजे माझ्यात उत्साह आहे ते करायचा. भारतातला बराचसा भाग माझा पाहून झालेला आहे, पण अजून विदर्भ, मराठवाडा, अकोला, अमरावती, जबलपूर हा सगळा भाग मी अजून पाहिलेला नाही. आता जर का मी हे ट्रॅफिकचं काम थांबवलं तर कार घेऊन सगळीकडे फिरायचं असाच माझा विचार आहे.